आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातून तयार झालेले अत्याधुनिक आडगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले। आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातून तयार झालेले अत्याधुनिक आडगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, तर आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले। सदर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी छोटेखानी सभेचे आयोजनही करण्यात आले होते। या पोलीस ठाण्याची ही इमारत राज्यातील सर्व पोलीस ठाण्याचे रोल मॉडेल आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले। पोलीस ठाण्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं। खरं म्हणजे थोडा कार्यक्रम लांबलाय, तारखेचा थोडा गोंधळ झाला, वेळेत थोडं नियोजन चुकलं आणि म्हणून थोडा उशीर झाला। ठिकाणी पण आमच्या पत्रकार मित्रांनी केल्या की उद्घाटक मिळत नाही म्हणून, पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून इथं उद्घाटन होत नाहीये। तरी उशिरा का होईना पण अतिशय एक चांगला दिमागदार कार्यक्रम सिंघल साहेब आपण या ठिकाणी केला। जायचं रिबीन कापायची आहे, पण तो दुपार 2 कोटी 5 लक्ष खर्च करून आपण अतिशय अद्यावत असतो। मला वाटतं हे महाराष्ट्रातलं रोल मॉडेल पोलीस स्टेशन असेल। इतकं चांगलं पोलीस ठाणं महाराष्ट्रामध्ये कुठेही नसेल। 9 महिन्यामध्ये आपण सांगितलं मला की 9 महिन्यात आपण काम या ठिकाणी पूर्ण केलं। 2 कोटी 5 लक्ष किंमत, इतकी सुसज्ज, इतकी चांगली इमारत, सर्व फर्निचर, 9 महिन्यामध्ये कसं काय पूर्ण होतं? ते कामाच्या बाबतीत कुठे कॉम्प्रोमाइज नाहीये। अतिशय दर्जेदार काम आपण या ठिकाणी केलं आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की हे पोलिसांचं काम आहे आणि म्हणून इथं होणारच होतं इतकं सांगून। दुसऱ्या आमच्या डिपार्टमेंटचं असं इतकं चांगलं काम झालं नसतं, त्यामुळे मान्य करावं लागेल। परंतु पोलिसांमुळे आपण आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर बसले आहेत, आमचे मॅडम मुंबई या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनी मेहनत घेतली आणि अतिशय चांगलं दर्जेदार काम या ठिकाणी खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदयांना त्या ठिकाणी आणायला पाहिजे होतं, इतकं चांगलं काम। आणि मी नक्की एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी विनंती केलं साहेबांना की आपण एकदा हे पोलीस ठाणं या ठिकाणी बघा आणि याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक पथदर्शी ठरेल असं एक पोलीस ठाणं आहे आणि सर्व महाराष्ट्रभर अशाच पद्धतीने आपण हे काम करावं अशी विनंती मी आपल्याला त्यांना नक्की त्या ठिकाणी करणार आहे। त्या ठिकाणी शहराचा विस्तार होतोय, लोकसंख्या वाढते, पोलीस ठाणे जुने आहे तसेच होते आणि म्हणून त्याचा विस्तार करावा ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण आता नवीन ठिकाणी नवीन पोलीस ठाणे या ठिकाणी घ्यायला लागलेलो आहोत। आपलं पोलीस ठाणं मी बघितलं इतकं अद्यावत आहे, म्हणजे काही कॉर्पोरेट ऑफिस असावं अशा पद्धतीने पोलीस ठाणं आपण या ठिकाणी मांडलेलं आहे। पण हे सगळं भारत असताना भरपूर खोल्या आपण मांडल्या, सगळं ऑफिस केलं, कॉम्प्युटरायझेशन त्या ठिकाणी केलेलं आहे, पण लॉकअप 2च घेतले नाहीत। मला वाटतं लोकांचा ओढा इकडे वाढेल। इतकं सुंदर इमारत, हवेशीर लॉकअप अशी व्यवस्था कुठेही नाही। लॉकअप म्हटलं की लोकांच्या अंगावर काढा येतो। आम्ही बघतो लॉकअप की आम्हाला कैद्याची क्यू येते कधी कधी, हे काय प्रकार आहे? आम्हाला टेंडर करून मला तरी कॅमेरे लावून द्या, एवढा आग्रह मी धरलेला आहे। मला वाटतं कॅमेरे जर आपण या ठिकाणी सगळ्या नाशिक शहरामध्ये लावले, जसे कुंभमेळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी लावलेले होते, तर मला वाटतं की गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी मोठा त्या ठिकाणी त्याला खूप मोठा फरक त्याच्यामध्ये पडणार आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठे काय होतंय, कोण काय करतंय, ते सगळं आपल्या डोळ्यासमोर असतं आणि हे जर झालं तर मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीला आपला आळा घालता येईल। आणि मग सर्वात आधी काम या महिन्याभरातलं मला काय करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला कॅमेरे बसवायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये। मी हा आग्रह आधी धरलेला आहे की मी महिन्याभराची मुदत मागितलेली की मी या महिन्याभराच्या आतच या अधिवेशन काळामध्ये मी हा प्रश्न या ठिकाणी मार्गीला आपलं टेंडर प्रोसेस आपण या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करूया। आपल्याला एक सांगायला मला खरा आनंद आहे की पोलीस खात्याबद्दल त्यांची जे वेगळं मत आहे, वेगळी त्यांचं प्रेम आहे असं मी म्हणेन। आणि म्हणून पोलिसांच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षात आम्ही असताना अनेक वेळेला त्यांनी आम्ही या पोलिसांच्या व्यथा विधानसभेमध्ये मांडलेल्या आहेत। आज पोलिसांची काय, आपण पोलीस म्हणतो पण पोलिसांची व्यवस्था काय आहे? आज पोलीस ठाणं म्हटलं तर त्या ठिकाणी काय त्याची व्यवस्था असते? आपण महिलांच्या बाबतीमध्ये उल्लेख केला, आपण पोलीस मनुष्यबळाच्या बरोबरीमध्ये कमी प्रमाणात महिलांचा या ठिकाणी आपण समावेश पोलीस दलामध्ये करतोय, पण व्यवस्था काय देतोय? अनेक ठिकाणी आपण बघतोय, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्हा ठिकाणी त्यांना स्वच्छतागृह सुद्धा नाही, म्हणजे महिलांची तर इतकी पंचायत त्या ठिकाणी होते की हे न सांगितलेलीच बरी।
पोलीस आयुक्तालयाचा चेहरा मोहरा लवकरच बदलला जाणार आहे, असे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितले. नाशिक शहरामध्ये इतकं चांगला पोलीस स्टेशनचं उद्घाटन होत आहे. आम्ही जवळपास 4 SP शिफ्ट केलेली आहे. तसेच ॲडिशनल CP क्राईम 2 जागा आणि CP म्हणूनही काम केलेलं आहे अगोदर. परंतु अशी इमारत मी कुठेही पाहिलेली नाही आहे. इतकी सुंदर इमारत आज आपल्या नाशिक शहरामध्ये होत आहे आणि ह्या इमारतीसाठी भरपूर काम केलेलं आणि आज आवर्जून आपले माझे मागचे CP जे होते जगन्नाथन साहेब तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांनी याच्यासाठी भरपूर मेहनत घेतली. तसेच आपले आमदार साहेब यांच्याशी मी बोलत होतो मागे पण की एक थोडासा काम राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा त्यांना सांगितलं तर तेव्हा तेव्हा ते पुढे आले आणि मेहनत घेतली आणि आज आपल्या समोर ही चांगली इमारत आहे. आणि ही जी आहे हे मी पाहतोय जसे जसे बदलाव दिसतोय आहे. शासनाने जी भूमिका मांडलेली आहे किंवा त्यांची घेतलेली आहे याच्याबद्दल भूमिका, कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये एक जे पोलिसांचे निवासस्थान असो, पोलीस स्टेशन बिल्डिंग असो, कमिशनरेट बिल्डिंग असो, आता आपण पहा CP बिल्डिंग CP ऑफिसची बिल्डिंग आहे. हे जे बिल्डिंग्स होत आहे नवीन हे लोकांची सोयीसाठी होत आहे आणि आपले पोलिसांच्या बद्दल काळजी घेतल्यानंतर कशी बिल्डिंग झाली पाहिजे आपली पोलिसांची हे सगळी काळजी घेऊन आपल्याला इतकी चांगली इमारत मिळत आहे. माननीय पालकमंत्री साहेबांना वेळोवेळी जसं आता आपली एक नवीन हेडक्वार्टरची जी इमारत होणार आहे त्याचे प्रपोजल मी सांगितलं होतं साहेबांना. साहेब म्हणाले की आता आपण त्याला कॉर्पोरेशनची परवानगी आहे ते घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने मी हे काम पूर्ण करू शकलो, असे आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले. सदर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, पोलीस उपायुक्त मगर सर, कोकाटे सर, पाटील सर, कांगणे मॅडम, पंचवटी प्रभाग सभापती प्रियंका माने, पूर्व प्रभाग सभापती शाहीन मिर्झा, नगरसेवक उद्धव निमसे, मचिंद्र सानप, भगवान दोंदे, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, स्वाती भामरे, पूनम मोगरे, पूनम सोनावणे, सरिता सोनावणे, शांता हिरे, पूनम धनगर, जिल्हा अध्यक्ष दादा जाधव, सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. आपला मराठी न्यूज साठी संपादक संदेश केदारे, आडगाव, नाशिक.